आज बनवणार आहोत आपण मोड आलेल्या मुगाची उसळ. मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायची तर आपण आज या रेसिपीमध्ये बघणार आहोत. अगदी सोपी आहे, झटपट अशी बनणारी आहे. अगदी झटपट कशी काय बनणारी आहे की आदल्या दिवशी आपल्याला जे मूग असतात 2 कप मूग घ्यायचे, पाण्यामध्ये भिजू घालायचे रात्रभर. नंतर त्याला छान एका बोरडीमध्ये बांधून ठेवायचे. त्याला सुंदर असे दुसऱ्या दिवशी मोड येतात. नंतर ही आपल्याला मुगाची उसळ करण्यायोग्य असते. तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची. मोठ्याशा कढईमध्ये छान 2-3 चम्मच तेल टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडं मोहरी तडतडू द्यायची. नंतर छान असा 2-3 बारीक कट केलेले कांदे टाकायचे. त्याला छान लालसर होतपर्यंत होऊ द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं. जिरं पण छान तडतडू द्यायचं, कारण की मोहरी आपण आधीच टाकलेली आहे. उसळामध्ये जिरं मोहरी असलं तर आणखी छान लागतं. जिरं मोहरी छान होत आली की नंतर आपण त्याच्यामध्ये छान टोमॅटो टाकायचे. टोमॅटो टाकल्यामुळे त्या उसळाला छान असा कलर पण येतो आणि छान स्वाद पण येतो. टोमॅटो पण हा हेल्थसाठी खूप छान आहे आणि कांदा पण. मूग जे आहेत खूप हायली प्रोटीनियस आहे, तर ते कोणीही खाल्ली तरी चालते आणि ते खायलाच पाहिजे. नंतर चवीनुसार थोडी हळद टाकून घ्यायची. हळद छान त्या कढईमध्ये टाकली गेली की नंतर त्याच्याच पाठोपाठ तिखट टाकून घ्यायचं. तिखट छान त्याच्यामध्ये होऊ द्यायचं. छान चमच्याने फिरवून घ्यायचं छान. नंतर त्याच्यामध्ये थोडा बारीक कट केलेला सांबार टाकून घ्यायचा. सांबार पण छान कढईमध्ये होऊ द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलं की नंतर जी आपण मोड आलेली जी मूग आहे ती छान निवडून घ्यायची. त्याच्यामध्ये खडे वगैरे आहेत का ते बघायचे आणि नंतर त्या कढईमध्ये टाकून द्यायचं. कढईमध्ये टाकल्यावर त्याच्यामध्ये थोडं किंचित पाणी टाकायचे आणि छान वाफेजून घ्यायचं. वाफेजून झाली की बघायचं, चेक करायचं की दाणा सॉफ्ट झाला आहे की नाही. तर दाणा सॉफ्ट झाला की समजायचं की आपली ही मुगाची उसळ रेडी आहे. तर ही मुगाची उसळ जी आहे खायला खूपच सुंदर लागते. जशी आपली मोड आलेली मटकी लागते तशीच ही मुगाची ही उसळ लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खायला खूप छान आहे आणि हेल्थ कॉन्शियस जे लोक आहेत त्यांनी तर रोज खायलाच पाहिजे. तर मी बनवलेली आहे, तुम्ही पण बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की मटकीची उसळ कशी झाली आहे. तर बघा, माझी तर उसळ खूप छान झालेली आहे. आणि हो, चवीनुसार त्याच्यावरून थोडा निंबू पण चोळून घ्यायचा. निंबू चोळल्यामुळे त्याला अशी थोडी खट्टा मिठी टेस्ट येते आणि थोडी साखर पण टाकून घ्यायची. तर ही रेसिपी इथे तयार आहे. बघा, वाफेजून घ्यायची. वाफेजून झाल्यावर ही रेसिपी छान तयार होते. रेसिपी आवडल्या असल्यावर लाईक करा, शेअर करा.